उपस्थित असणारे आमचे यांचा आज वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवलीमध्ये जोमाने साजरा होत आहे असे आमचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेशजी पाटकर साहेब, त्याचबरोबर या कणकवलीच्या नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील मॅडम, आमचे नगरसेवक रुपेश नार्वेकर, सुमेधा अंधारी, संकेत नाईक, जय जुमाळे, लोकेश कांबळे, जाधव मॅडम, दुरकर मॅडम, विलास कोल्हापूर नगरसंघाचे राजू पारकर आणि सर्वच आपण उपस्थित पत्रकार हो मित्र, मी प्रथमतः सांगेन की आज या उद्घाटन आम्ही या ठिकाणी निमित्ताने ठेवलेले आहे आणि आज एक चांगल्या दिवशी या कणकवली नगरपंचायतची शाश्वत कामांची उद्घाटन आज त्या ठिकाणी आहे। मी जास्त वेळ घेणार नाही कारण सगळेच कार्यक्रम आहेत। आज सकाळपासून संदेश पारकर यांचे वाढदिवसानिमित्त बरेच कार्यक्रम आहेत, पण या कणकवली नगरीचा शाश्वत विकास आज ही सुरुवात आम्ही एक उद्घाटन नमो उद्यानाचं उद्घाटन केलं आणि आज खरोखरच ज्या उड्डाणपुलाखाली तितका जो उड्डाणपुलाखाली जी जागा आहे आणि त्या जागेच्या निमित्तानं जी स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली अशी कन्सेप्ट घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जात आहोत, त्या अनुषंगाने पहिलं पूल या ठिकाणी ठेवण्याचं मान कणकवली नगराध्यक्ष असतील, आमची सर्व टीम असेल, कणकवलीचे मुख्याधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून ठेवलेलं आहे। जवळजवळ पहिलं काम हे जवळजवळ 1,21 लाखाचं या ठिकाणी स्वच्छतेचं पुलाखालचं सुशोभीकरणाचं या ठिकाणी चालू होणार आहे आणि त्याचं आज उद्घाटन आहे। अशी अनेक कामं जवळजवळ 40 पिलर आहेत, आज संदेश पारकरने सांगितलं जवळजवळ 40 पिलर आहेत आणि अनेक वेगवेगळे सुशोभीकरण म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या जे आपलं उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाच्या खाली देण्याचा प्रयत्न आम्ही करू। स्पोर्ट्स म्हणजे खेळाडूंना असेल, लोककलेला असेल, योगाला असेल, आज सुशोभीकरणाला असेल, आज जिथे आपलं भाजी मार्केट नाही अशांना न्याय देण्याचं काम असेल, अशा अनेक कामं या उड्डाणपुलाच्या खाली करण्याचं आमचा संकल्प आहे आणि त्याचं पहिलं पाऊल आम्ही आज उचलत आहोत आणि त्यानिमित्तानं खूप चांगल्या प्रकारचं आज उद्घाटन इथे होणार आहे। त्याचबरोबर गणपती साण्याकडचं एक गणपती साणा आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 70 लाखाचं काम आहे। कणकवली नगरपंचायतचं क्रीडा संकुल उरण कोड आहे ते जवळजवळ 25 लाखाचं काम आहे। कणकवली हद्दीतील टेमवाडी येथील रस्त्याचं पथदीप आहे त्याचं जवळजवळ 10 लाखाचं काम आहे। कणकवली नगरपंचायत सोलर हायमार्क बसवण्याचं 20 लाखाचं काम आहे आणि कणकवली नगरपंचायतीतील रेग्युलेटर सर्व्हिसिंग रस्त्याचं 12 लाखाचं काम आहे। त्यानंतर शिवाजी पुतळा ते स्ट्रीट लाईट एलईडीचं 10 लाख, अशी अनेक कामं आज ही 5 कामाचं उद्घाटन आम्ही प्राथमिक स्वरूपात करत आहोत, पण अशी अनेक कामं आजच्या उद्घाटन स्वरूपात आम्ही करणार आहोत आणि कणकवलीचा शाश्वत विकास आज चांगल्या दिवशी म्हणजे संदेश पारकर यांच्या वाढदिवसापासून सुरुवात होत आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। चांगल्या प्रकारची कामं कणकवलीकरांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही सार्थ केला आहोत, याबद्दलही शंका मनात व्यक्त करू नका। चांगल्या प्रकारचा विकास आम्ही करू एवढाच सांगून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुरुवातीच्या भाषणामध्ये श्री सुशांत नाईक यांनी आपल्याला विकास कामाचा धावता आढावा दिलेलाच आहे आणि आता जे काही आजचे उद्घाटन एक 4-5 उद्घाटन आहेत आणि इथून पुढेही कामं होत राहणार आहेत। आपल्या सर्वांना जे आता वेळ अपेक्षित होतं कणकवली शहराचा जो केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदूचा जो ज्या पद्धतीनं शहर दिसायला हवं किंवा शहराचं सुशोभीकरण व्हायला हवं त्याची सुरुवात ज्या भागापासून करायला पाहिजे तो भाग म्हणजे आपला पटवर्धन चौक। त्यामुळे आम्ही या ब्रिज खालचं जे सुशोभीकरण आहे, सौंदर्यीकरण आहे, त्याच्यासाठी पहिला पॉईंट निवडला हा पटवर्धन चौक निवडला। तर मी सर्वांना पण आश्वासित करू इच्छिते नगरपंचायतीच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं की तुम्ही कणकवलीवासियांनी जी अपेक्षा केलेली होती आमच्याकडून आणि प्रशासनाकडून नगरपंचायतीकडून त्यास आम्ही पूर्णपणे 100% पार पाडू। तुमच्या अपेक्षाला आम्ही खरे उतरू असं आम्ही सर्वांना आश्वासन देते आणि इथून पुढचं जे शहराचं सौंदर्यीकरण असेल, शहराचा विकास असेल त्याच्यामध्ये आम्ही नेहमीच तत्परतेने काम करू। तसंच मी आजच्या मी जास्त बोलत नाही आहे कारण हा आपला वाढदिवसाचा आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आहे।
शहराच्या विकासाची भूमिपूजन या शहरामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असतील त्या शहराचे उपनगराध्यक्ष सुशांतजी नाईक, या शहराच्या CEO मुख्याधिकारी श्रीमती गौरी पाटील, नगरसेवक सुशांत, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेविका सौ सुमेधा अंधारी, नगरसेवक रुपेश नार्वेकर, नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेवक दीपिका जाधव, नगरसेवक जाई मोरकर, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सन्माननीय विलास कोडगावकर, सन्माननीय राजू पारकर, आमचे नगरसेवक जयू धुमाळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार अशोक कर्वेकर, सर्व या जिल्ह्यातल्या शहरातले सर्व पत्रकार, प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, त्याचे सर्व पत्रकार, त्याचप्रमाणे सर्व व्यापारी संघटनेचे सर्व कार्यकर्ते, कणकवली शहरातील सर्व समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सर्व कणकवली शहरातील नागरिक बंधू भगिनी आणि त्याचबरोबर नगरपंचायत प्रशासनाचे सर्व कर्मचारी वर्ग, खरं तर आजचा दिवस हा औचित्याचा आहे, आजचा दिवस हा एक निमित्ताचा आहे, पण खऱ्या अर्थाने कणकवली शहराचा विकास व्हावा ही भूमिका घेऊन आपण या शहरामध्ये कार्यरत झालेलो आहोत. खरं तर कणकवली शहरामध्ये नगरसेवक असतील, उपनगराध्यक्ष असतील, नगरसेविका असतील, आमचे CEO असतील आणि आमचं नगरपंचायतीचं कर्मचारी वर्ग असेल, प्रशासन असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराच्या विकासासाठी सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि म्हणून कुठंतरी अशा प्रकारची भूमिपूजन आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतो. खरं तर मागच्याच एक 10-15 दिवसापूर्वी आपण श्री स्वयंभू नमो उद्यानाच्या कार्याचा त्या ठिकाणी भूमिपूजन केले. आता आपण या ठिकाणी बगीचा सुशोभीकरण असेल, इथल्या पायाभूत सुविधा असतील आणि त्याचा एक भूमिपूजन त्या निमित्तानं आपण करतोय आणि शहरातली जवळजवळ आज 7 उद्घाटन आपण भूमिपूजन करतोय आणि जवळजवळ 14 अशा प्रकारची भूमिपूजन आहे. त्या संपूर्ण या शहरामध्ये जवळजवळ 6 महिन्यामध्ये आम्ही असे अनेक निर्णय घेतले की ज्या निर्णयामध्ये कणकवलीकरांचं जीवन हे त्या ठिकाणी सुखकर झालं आणि विकासाच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी पावलं टाकलेली होती. खरं तर जी जबाबदारी, जो विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवला आणि या कणकवली नगरीची सत्ता 21 डिसेंबरला तुम्ही आमच्या हातामध्ये दिली आणि त्याला जवळजवळ 6 महिन्याचा काळ हा उलटून गेलेला आणि म्हणून 6 महिन्यामध्ये आपण जे काही काम केलं त्याची ही सुरुवात आहे. खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की या नगरीमधनं जवळजवळ 1.5 ते 2.25 किलोमीटरचं एक उड्डाणपूल आहे ज्याच्या खाली आपण बसलेलो आहोत आणि या उड्डाणपुलामुळे आपल्या अनेक गरजा विकासाच्या त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात आणि याच्या परवानग्या किंवा याची नगरपंचायतच्या या जागेची जी हस्तांतरण प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आता नॅशनल हायवेचे नियम असतील, राज्य सरकारचे नियम असतील, जिल्हाधिकारी स्तरावरचे निर्णय असतील, या सगळ्यांचं एक त्या ठिकाणी एकमत घेऊन आपल्याला या सगळ्या 44 पिलर खाली, या उड्डाणपुलाखाली या शहराचा निधीच्या उपलब्धतेनुसार त्या ठिकाणी विकास करायचा आणि म्हणून आम्ही थांबलेलो नाही. आम्ही त्या ठिकाणी एक सुंदर असा डीपी आहे, 44 पिलरच्या खालचा एक DPR बनवलेला आहे आणि या DPR मधनं प्रत्येक पिलरच्या खाली जवळजवळ 50 ते 1 कोटी रुपये खर्च, अशा पद्धतीनं जवळजवळ 40 ते 50 कोटी रुपये हे येत्या 5 वर्षामध्ये या शहरावर त्या ठिकाणी आम्ही खर्च करणार आहोत आणि याच्यामध्ये एक स्मार्ट जो आपला उड्डाणपूल हा बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न, ज्येष्ठांसाठी त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र असेल, ज्येष्ठांसाठी त्या ठिकाणी गार्डन असेल, तरुणांसाठी अनेक वेगवेगळे स्पोर्ट असतील, मेडिटेशन सेंटर असेल, योगा सेंटर असेल, नाट्यगर कर्मीसाठी कार्यशाळा असेल आणि असे सगळे विविध प्रकार. याच्यामध्ये लाईटच्या बाबतीमध्ये सुद्धा कसं सुंदर हे शहर दिसेल. हा नाका चौक बाबासाहेब पटवर्धनांचा चौक आहे, भालचंद्र महाराजांची ही भूमी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भालचंद्र महाराजांच्या भूमीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचा एक देखावा या ठिकाणी सुद्धा
आप्पासाहेब पटवर्धनांनी जे कार्य उभं केलं ते कार्य कशा पद्धतीनं उभं राहील आणि या संपूर्ण सगळ्या या परिसरामध्ये एक विविधपूर्ण अशा पद्धतीचा चांगला विकास आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. पण आज काही भूमिका आपण काही कठोर निर्णय घेतले, काही त्या ठिकाणी या शहराला प्रत्येकाला आपण एक जबाबदार नागरिक आहोत अशा प्रकारची भूमिका दिली. स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली असं एक मिशन आपण घेतलं आणि या सगळ्या मिशनमध्ये कुठंतरी कोणाला तरी त्या ठिकाणी त्रास झालेला आहे, कोणाचा तरी स्टॉल त्या ठिकाणी हटवला गेला आहे, कुठंतरी फूल भाजी फळं अशी दुकानं आम्ही हटवली. पण हे सगळं करत असताना हा निर्णय आपल्याला का करावा लागला? ज्या दिवशी भूमिपूजन झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष लोकार्पण होईल, काम ज्यावेळी त्या ठिकाणी प्रगतीपथावर येईल त्यावेळी तुम्हाला या गोष्टीचं महत्त्व हे त्या ठिकाणी कळणार. पण त्याचबरोबर मी माझ्या सगळ्या स्टॉल धारकांना, मी माझ्या सगळ्या भाजी असेल, फूल असेल, फळं असतील या सगळ्या विक्रेत्याला किंवा ज्या लोकांना या बाबतीतलं नुकसान झालं त्यांना मी एक सक्षम पर्याय हा सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर उभा करणार. आमच्याकडे आजही DP-मध्ये एक आरक्षण आहे, तिथं एक भाजी मार्केट होऊ शकतं. हा समोरचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये सरकारी जमीन आहे, जुनं भाजी मार्केट आहे आणि बाजूला त्या ठिकाणी आरक्षित झालेला काही भाग आहे. त्या सगळ्या जर भाग त्याच्यामध्ये घेतले आणि सुंदर भाजी मार्केट, सुंदर फुल मार्केट आणि सुंदर फळ मार्केट आणि एक व्यापारी संकुल जर उभं केलं तर या दोन्ही मार्केटमध्ये आपल्या ज्या सगळ्या गरजा आहेत त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की काही विश्वास ठेवा. कुठेतरी आम्ही कठोर निर्णय घेतले, काही ना काही त्या ठिकाणी नगराध्यक्षांची सिवलची वाद सुद्धा कदाचित आपले झाले असतील, पण हे वाद कणकवली शहराच्या विकासासाठी आहे, कणकवली शहराच्या परिवर्तनासाठी आहे, कणकवली शहराच्या बदलासाठी. खरं तर या शहरातल्या या उड्डाण पुलाच्या खाली आम्ही जवळजवळ 3 प्रसाधन गृह ही त्या ठिकाणी उभी करणार आहोत. कारण की तशा पद्धतीचं 5 स्टार हॉटेलला जशा पद्धतीनं प्रसाधन गृह असतात. आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट आज मी सांगतो, आज 14 जुलै आहे, माझ्याजवळ 1.5 कोटीचा प्रस्ताव किंवा निधी GR हा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि ST स्टँडच्या समोर आपल्याला ते प्रसाधन गृह अद्ययावत CO मॅडम आपल्याला उभं करायचं. आणि म्हणून तातडीनं हा GR आलाय, त्याची निधी आलेला आहे, लवकरात लवकर त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून आणि एक सुसज्ज असं अद्ययावत असं एक प्रसाधन गृह त्या कणकवली शहरामध्ये त्या ठिकाणी उभं राहिलं. आणि म्हणून अनेक विकासाच्या संकल्पना घेऊन या शहरामध्ये आम्ही काम करतोय. कणकवली शहरामध्ये 35-40 वर्षापूर्वीची नळ योजना नवीन नळ योजना व्हावी आणि म्हणून जवळजवळ 50 ते 72 कोटीची नळ योजना त्याचा DPR आम्ही त्या ठिकाणी बनवलेला. भुयारी गटरच्या योजनेच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घेतलेला आहे. जवळजवळ 35 ते 50 कोटी रुपये हे भुयारी गटर योजनेवर खर्च होणार आहे. आणि जे रेन हार्वेस्टिंग आहे, पावसाळी पाण्याचा जो निचरा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण 35 कोटी रुपयाची मागणी राज्य सरकारकडे त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मी मनापासून धन्यवाद शिंदे साहेबांना देतो, उदय सामंत साहेबांना देतो की त्यांनी आज 1,50,00,000 रुपये मंजूर केले. आणि हा जो आपण विकास करतो हा जिल्हा नियोजनच्या निधीतनं हा पैसा त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, इथले मंत्री असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केली. आणि म्हणून आमदार असतील, खासदार असतील, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि नगरपालिकेचं 58 कोटीचं दर वर्षाचं आर्थिक बजेट आहे. आणि या 58 कोटीमध्ये सुद्धा मूलभूत सुविधा ज्या काही जनतेच्या आहेत, रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, हे आपण नक्की देऊ. पण ज्या कारणासाठी ही सत्ता आम्ही लोकांच्या आशीर्वादाने घेतली, लोकांच्या पाठिंब्यावर घेतली, ती सत्ता या शहराच्या शाश्वत विकासासाठी आहे. आणि म्हणून शाश्वत विकासाचं काम आपण त्या ठिकाणी करणार. क्रीडांगण आपल्या शहरामध्ये झालं पाहिजे, सुंदर गार्डन त्या ठिकाणी झाला पाहिजे, सुंदर जलतरण तलाव झाला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या अनेक योजना आता सत्तेवर बसल्याच्या नंतर त्या सगळ्या कारभार आपण पाहिला, अनेक योजना त्या ठिकाणी येत आहेत. आजही जे मच्छी मार्केट आहे, कणकवली शहरामध्ये एक दुसरं मच्छी मार्केट व्हावं त्याच्यासाठी सुद्धा 3 कोटी रुपयाच्या निधीचं पत्र त्या ठिकाणी आम्हाला आलेलं आहे. म्हणजे एक शहरामध्ये आपण नवं मच्छी मार्केट त्या ठिकाणी उभं करू शकतो. एकतर त्याची जागा हीच मच्छी मार्केट असेल, जर दुसरी ठिकाणी मिळत असेल तोही आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून कणकवली शहरवासियांना एवढंच सांगतो की कुठेही त्या ठिकाणी विकासाला आम्ही कमी पडणार नाही. जी स्वप्न तुम्ही पाहिलेली आहेत आमच्या माध्यमातून विकासाची, ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी राहणार. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या सहकार्याची गरज आहे. जेवढ्या ताकदीनं तुम्ही आमच्या पाठीमागे गंभीरपणानं उभं राहणार तितकंच काम किंवा तसं काम करण्याची ऊर्जा ही आमच्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार. खरं तर हे सगळं काम करत असताना अनेक यंत्रणा DPR करत असताना मुंबई असेल, पुणे असेल, या जिल्ह्यामध्ये अनेक त्या ठिकाणी इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, या सगळ्यांची मदत घेऊन कसं या शहराचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी करता येईल हा सुद्धा प्रयत्न आमचा त्या निमित्तानं आहे. अनेक निर्णय आपण घेतो. आज स्टॉल हटाव मोहीम झाली,
काही लोकांचं नुकसान झालं, ठीक आहे, आम्ही मान्य करतो. पण त्याचबरोबर आपण आज उद्या प्लास्टिक बंदीचा सुद्धा निर्णय या शहरामध्ये करणार आहोत. वेंडिंग मशीन येतील, कापडे पिशव्या त्या ठिकाणी आम्ही देतो. व्यापारी संघटना, अनेक सामाजिक संस्था सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मदत करतात. आणि कुठंतरी हे सगळं काम मी कुठं एका ह्या सगळ्या कामाचं श्रेय मी घेणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या जनतेच्या वतीनं, कणकवली वासियांच्या वतीनं हे सगळं काम त्या ठिकाणी उभं राहतं. आणि म्हणून या सगळ्याला आपण 6 महिने झाले, 6 महिन्यामध्ये आम्ही काय निर्णय घेतले हे सगळे निर्णय तुम्हाला मी दाखवू शकतो. आणि ते निर्णय सत्यात आणण्याचं काम, नुसतं स्वप्न आम्ही पाहिलं नाही, तर ते कृतीत उतरवण्याचं काम, सत्यात आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कोण नगराध्यक्ष, कोण नगरसेवक हे जनतेने ठरवलं. आता त्या ठिकाणी राजकारण चालणार नाही. आता आमच्या पुढे एकच ध्यास आहे की या शहराचा सर्वांगीण विकास. आणि मग कोणीही त्या ठिकाणी निधी देत असतील तर त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी तो पाठपुरावा करून या शहराच्या विकासासाठी कुठली तडजोड त्या ठिकाणी केली जाणार नाही. विकासाचा निधी द्या आणि या कणकवली शहराचा विकास करा, ही भूमिका घेऊन आपण या पुढच्या काळामध्ये कार्यरत राहणार आहोत. आणि म्हणून अनेक विषय आहेत. मी सातत्याने गेली 2-3 दिवस वृत्तपत्रांशी बोलतो, सातत्याने माझ्या मुलाखती चालू आहेत. आणि गेले अनेक दिवस ज्यावेळी कारभार घेतल्यापासून दर 8-15 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन या शहराच्या विकासाच्या बाबतीतल्या भूमिका त्या ठिकाणी सातत्यानं मांडत. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की हे सगळे जे काय आम्ही सरकारी बसलेलो आहे, जे काय आमची बॉडी आहे, जे आमचं प्रशासन आहे, हे जनतेच्या सेवेसाठी आहे. तुम्ही आम्हाला जबाबदारी दिली एक विश्वस्त म्हणून, जनतेचा सेवक म्हणून, आणि ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये 6 महिने तर संपून गेलेले आहेत, 4.5 वर्षाचा काळ आमच्या हातामध्ये आहे. या 4.5 वर्षाच्या काळामध्ये त्या कणकवलीचा चेहरा, विकासात्मक चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणार नाही. आणि मी सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. आज आपण या ठिकाणी विकास कामांची भूमिपूजन करतो. तुम्ही या भूमिपूजनाचे साक्षीदार आहात. ज्या दिवशी ही कामं पूर्ण होतील, ज्या दिवशी आम्ही या कामाचं लोकार्पण करू, तेव्हा एवढ्याच मोठ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहा. कारण तुमचे आशीर्वाद, तुमचा पाठिंबा हा कुठेतरी आम्हाला एक ऊर्जा देऊन जातो. कणकवलीच्या विकासाच्या बाबतीतली चळवळ किंवा कणकवली शहर या जिल्ह्यामधलं एक आदर्श शहर म्हणून गणलं गेलं पाहिजे. कारण एक कणकवलीचा एक पॅटर्न आहे. निवडणुकीच्या निकालामध्ये कणकवलीचा पॅटर्न दिसला, कणकवलीच्या विकासामध्ये सुद्धा कणकवलीचा एक पॅटर्न, एक कणकवली एक आदर्श शहर. कारण या शहरामध्ये एक परमपूज्य भालचंद्र महाराजांची जी नगरी आहे, त्याचप्रमाणे स्वयंभू रवळनाथाची ही भूमी आहे. आणि त्याचबरोबर कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धनाची कर्मभूमी आहे. आणि म्हणून या कणकवलीतनं अनेक लोकांना संधी दिली, अनेक लोकांना नेतृत्व दिलं. ते नेतृत्व जिल्ह्याचं, राज्याचं झालं. इतकी ताकद माझ्या या कणकवलीच्या भूमीमध्ये आहे. आणि म्हणून कणकवलीची ही जी शक्ती आहे, कणकवलीचा जो हा पाठिंबा आहे, हा सातत्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या चळवळीला त्या ठिकाणी राहायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रेमानं तुम्ही आमच्या हातामध्ये ही सत्ता दिलेली आहे, त्याचा म्हणजे तुम्हाला कुठेही पश्चाताप होणार नाही. उलट तुम्हाला चांगलं असं वाटेल की आपण घेतलेला निर्णय हा त्या ठिकाणी योग्य होता. आणि म्हणून त्या ठिकाणी विकासाला घ्या पर्वाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. मी जास्त वेळ आपल्याला घेत नाही, ते आपल्याला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. कुठेतरी हा दिवस एक निमित्त आहे, औचित्य आहे. आणि त्याचा वेळ साधून कदाचित आज आपण उद्घाटन भूमिपूजन करतोय. आणि म्हणून 1 वर्षाच्या आत किंवा त्याच्या कमी वेळेमध्ये ही प्रत्यक्षात कामं पूर्ण झाली पाहिजेत, साकारली पाहिजेत. आणि त्याचा लोकार्पणचा सोहळा सुद्धा हा या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून तशा प्रकारचं काम त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे, ज्यांना हे कंत्राट मिळालेलं आहे, त्यांनी त्या ठिकाणी करावं. कुठल्याही कामामध्ये त्या ठिकाणी दर्जा हा आपल्याला चुकीचा चालणार नाही. दर्जेमध्ये कुठेही त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज नाही. तुम्हाला काय आर्थिक मदत करायची आहे, कसं तुम्हाला ताकद द्यायची, ते आम्ही निर्णय घेऊ. पण जे क्वालिटीचं काम आहे, ते दर्जेचं काम आहे, ते दर्जेदार कामामध्ये कुठलीही तडजोड त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून कणकवलीच्या विकासाची ही एक नांदी आहे, विकासाची सुरुवात आहे. आपण आता सुरुवातीला काही पिलरमध्ये काम करतो, उर्वरित 44 पिलरमध्ये मी आपल्याला सांगतो A1 ते A अशा पद्धतीचा फेज आम्ही निर्माण केलेला आहे, DPR बनवलेला आहे. जसं निधी उपलब्ध होईल तसं प्रत्येक फेजमध्ये त्या ठिकाणी काम होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या कणकवलीच्या शाश्वत विकासासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी राहू दे अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.